कोपरी येथील सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या मलनिस्सरण प्रकल्पाची पाहणी महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी आयुक्त सौरभ राव प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली आहे. पाहणी करत असताना या प्रकल्पामध्ये आढळलेल्या त्रुटींबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 15 दिवसात या संपूर्ण प्रकल्पाची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, स्थानिक नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक मनोहर डुमरे, नगर अभियंता प्रशांत सोनागरा, अग्निशमन विभागाचे गिरीश झळके, कार्यकारी अभियंता गुणवंत झांबरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी येथे उपस्थित होते. कोपरी येथील वनप्रक्रिया केंद्राच्या उन्नतीकरणाचा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरती राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत कंत्राटदाराने स्वतःच्या भांडवली गुंतवणुकीतून टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आणि वीज निर्मिती युनिट उभारून त्यांचं संचालन व देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. परंतु असे होत नसल्याचं पाहणी दौऱ्यात महापौरांच्या निदर्शनास आले. या प्रकल्पात 5 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा टर्शरी ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आला असून या प्रकल्पासाठी कोणताही भांडवली खर्च महापालिकेवरती न टाकता कंत्राटदाराने स्वतःच्या खर्चातून काम पूर्ण केलंय. तसेच 500 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आलेली आहे. या प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी 100% पाणी महापालिकेला 10% पाणी महापालिकेला दिले जात आहे. तर उर्वरित पाण्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नांपैकी 10% हिस्सा महापालिकेची देण्याची तरतूद आहे. मात्र याचं संचालन व्यवस्थितरित्या होत नसून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी प्रशासनास निर्देशन दिले असून याबाबतची सर्व माहिती येत्या 15 दिवसात सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाही, जसं की कुठल्या प्रकारे अंकुश या प्रशासनावरती राहिला नाही असं वाटतं. बघा, जसं की मी सांगितलं की महायुतीचं सरकार आहे, महायुतीचे आमचे नेते मंडळी आहेत ज्यांनी हा प्रश्न उठवला आहे. तर मला असं वाटतं की एखादा प्रकल्प चालू होण्यासाठी आणि चांगला होण्यासाठी आम्ही सगळे त्या मदत करत असतो. आणि मला वाटतं महापौर म्हणून माझ्याकडे त्यांनी हा विषय जरी आता घेतला असेल तरी 15 दिवसा आधीच हा विषय मी घेतला होता आणि त्याचा सर्वे पण केला होता. पण 15 दिवस होऊनही माहिती भेटली नाही, म्हणून ही आयुक्तांना या भर उन्हामध्ये व्हिजिट घ्यायला लावली. कारण पुढचे दिवस माझे आणि आयुक्त साहेबांचे दोघांचे पण बिझी आहेत आणि त्या अनुषंगाने आज ही मीटिंग लावली. आणि 15 दिवस प्रशासनाने 15 दिवस आम्हाला कालावधी दिलाय. त्याच्यानंतर जे काय उत्तर आम्हाला भेटेल त्याच्यावर आपण काम करू. धन्यवाद. ती प्लॅनचा पण आपण दौरा केला होता, पण ती व्हिजिट मला वेगळ्या पद्धतीने घ्यायची होती. पण आज 15 दिवस होऊन सुद्धा कुठलीच माहिती पुरवली गेली नाही. तर आयुक्तांसमवेत तिकडचे अधिकारी या प्लॅनचे या सगळ्यांना घेऊन आणि ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना घेऊन आज आपण स्थानिक नगरसेवक आणि सगळे नागरिक यांना घेऊन हा खरं तर प्रकल्पावर आपण या इथे आलो आहे. मला वाटतं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी या ठाण्याच्या विकास कामासाठी चांगले चांगले प्रकल्प आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. त्यामधलाच हा एसटीपी प्लांट जो कोपरीमधलं जेवढं मलकेंद्र म्हणून आपण इथे खरं तर हा प्रकल्प इथे चालू केला, पण कुठेतरी या प्रकल्पामधून चुकीचे कामं केली जात आहेत असे इकडच्या स्थानिक नगरसेवकांनी पण आपल्याला सांगितलं. आणि मला असं वाटतं की जर 10 कोटी किंवा याच्यापेक्षा कोटीवध्य रुपये आपण जर या प्लांटसाठी देत असू आणि त्याच्यातून जर आपलं निरागसन होत नसेल तर मला वाटतं हा प्रकल्प थांबवला गेला पाहिजे किंवा याच्यावर काहीतरी पुनर्वसन किंवा पुन्हा प्रक्रिया करून हा पुन्हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. कारण येणारा जो पैसा आहे किंवा देणारा जो पैसा हा नागरिकांचा आहे, लोकांचा आहे आणि त्याच्या मधूनच आपण एक चांगले प्रकल्प राबवण्यात यशस्वी होत असतो. पण आता याच्या पुढे मी महापौर म्हणून या प्रकल्पाला भेट दिली आहे आणि सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत. जे 5 MLD पाणी आहे ते शुद्धीकरण होतं तर तो तसं काही मला इथे दिसलं नाही. जे अधिकाऱ्यांचे जे उत्तरं आहेत ती पण आपल्याला इथे व्यवस्थित भेटलेली नाहीयेत. पण माझ्या दालनामध्ये पुन्हा एकदा सर्वांबरोबर सगळी ही मीटिंग घेऊन याच्यातून काय निष्पन्न होईल याचा मी पाठपुरावा करत आहे. धन्यवाद.